सुरुवातीला मी असं सांगतो की आपल्याकडे 4 ऋतूंची संकल्पना नाही, 6 ऋतूंची संकल्पना आहे. ती लक्षणं जी आहेत ना, ती काही स्वसंवेदी म्हणजे रुग्णांना समजणारी आहेत, काही डॉक्टरांना समजणारी अशी असतात. त्यामुळे पहिली गोष्ट की तुम्हाला जर वाटलं की आपण जे काही उपाय करतोय त्यांनी बरं वाटत नाही ना, तर गुगल करत न बसता डॉक्टरकडे जावं. प्रत्येक ऋतूनुसार आणि प्रत्येक तुमच्या प्रोफेशननुसार, ऑक्युपेशननुसार तुमचा आहार बदलायला हवा. ही गोष्ट अचानक होत नाही. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही म्हणता की ज्यावेळेला मला सर्दी झाली, ती सर्दी होते त्याच्या आधी शरीरामध्ये घडामोडी झालेल्या असतात आणि वातावरणातही झालेले असतात. म्हणजे दिनचर्या सुधारायचा याचा अर्थ सूर्योदयाच्या निदान आधीच उठावं. नमस्कार, MHA-MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. आजचा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे वातावरणातील बदल आणि त्यामुळे होणारे श्वसन विकार. वाढतं प्रदूषण आणि त्याचबरोबर बदलणारे ऋतू, त्यांचा कार्यकाळ यामुळे आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी विकाराला सध्या सामोरे जात आहोत. पण हे श्वसन विकार कशामुळे होतात, त्याचं कारण काय आहे, हे कशा प्रकारे तुम्ही नियंत्रित ठेवू शकता आणि यासाठी तुमच्या आहारात, तुमच्या दिनचर्येत, जीवनचर्येत तुम्ही कशा पद्धतीनं बदल करू शकता, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत वैद्य किरण आंबेकर यांच्याशी. किरण सर, तुमचं MHA-MTVमध्ये मनापासून स्वागत आहे. आपण आत्ता सध्या बघतो आहोत की प्रत्येकाला एक कुठला ना कुठला तरी आजार हा सतावत असतो. मग तो सर्दी असेल, खोकला असेल किंवा अगदी काही नाही तर एक मायन्यूट हा म्हणजे दमा असतोच असतो. पण हे कशामुळे होतं याची आम्हाला काही कारणं सांगू शकाल का? बघा, मुळात असं आहे की कुठलीही गोष्ट अचानक होत नाही. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही म्हणता की ज्यावेळेला मला सर्दी झाली, ती सर्दी होते त्याच्या आधी शरीरामध्ये घडामोडी झालेल्या असतात आणि वातावरणातही झालेले असतात. फक्त या दोघांचा ताळमेळ जो शरीरात नॉर्मली होतो आणि ज्याचा परिणाम म्हणजे निराकरण होऊन पुन्हा स्वस्थ शरीर प्राप्त व्हायला पाहिजे तसं ते होत नाही. त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला त्रास व्हायला लागतो, सर्दी खोकला होतो आणि तो टिकतो आणि त्याच्या पुढच्या गोष्टी दिसायला लागतात. त्यामुळे कुठल्या गोष्टी सहसा अचानकपणे होत नाहीत, पण अचानक आपल्याला जाणवतं. कारण आपली इम्युनिटी बिघडलेली असते. आपल्या आता आयुर्वेदाच्या भाषेत बोलायचं तर आपल्या शरीरामधले दोष बिघडलेले असतात आणि ते बिघडलेले असतात आणि त्याच वेळेला जर या सगळ्या ऋतूंमधले बदल किंवा तुमच्या खाण्यामधले बदल या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर तुम्हाला त्याच्यापासून त्रास होतात आणि ते त्रास झाले की आपल्याला ते भोगायला लागतात. तुम्ही आत्ता एक शब्द वापरलात, इम्युनिटी. कोविडपासनं इम्युनिटी या शब्दावरती लोकांचं अगदी खूप प्रेम आहे असं जाणवायला लागले. माझी इम्युनिटी वाढवली आहे, मी माझी इम्युनिटी कमी केली आहे असं लोक म्हणतात. इम्युनिटी म्हणजे नक्की काय आणि शरीराची इम्युनिटी कशा पद्धतीनं तपासली जाते? इम्युनिटी तपासण्याची सर्वात बेस्ट मेथड कदाचित आपले हे ऋतूच असतील. बरं. कारण आपल्या जीवनामध्ये किंबहुना भारतात तरी वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी एवढ्या होत असतात की त्याच्याबद्दल इम्युनिटी नॉर्मलीच चांगली होऊ शकते जर तुमचा आहार आणि बाकीचं रुटीन चांगलं ठेवलं तर. ते जर नसेल तर तुम्ही बाधित होऊ शकता आणि त्रास होऊ शकतो. आणि तेच ॲक्च्युली होतं आहे. कारण आपलं जे रुटीन आहे ते एवढं बदललं आहे आणि त्याला आपलं आता हे ऋतूमध्ये होणारे बदल आणि वातावरणात आणि एकंदरीत इन्फेक्शन्सचे होणारे परिणाम हे आपल्या शरीरावर पटकन होत आहेत. कारण आपलं शरीर जे आहे ते खूप चांगलं राहिलेलं नाही आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे होत आहेत. कारण आपलं सकाळी उठल्यानंतर सकाळी लवकर उठावं हा शिरस्ता तर गेलेला आहे. म्हणजे सगळे सूर्यवंशी झाले जातात. त्यामुळे सूर्याला प्रतीक्षा करायचं की बघा कधी उठणार आता आहे, 10 वाजता का 11 वाजता का मध्यान्हीला. बरोबर. तर ही परिस्थिती आहे. आणि सत्य हे आहे की तुम्ही जर लवकर उठलात तर तुमची शरीरातले सगळे जे हार्मोन्स आहेत, सगळे जे संप्रेरक जी आहेत ती योग्य प्रकारे काम करायला लागतात आणि तुमच्यासाठी काम करतात. आणि ते जर नाही केलं तर तुमची इम्युनिटी ॲफेक्ट होते. म्हणजे एका दिवसात नाही होत, ती चेन आहे आणि अल्टिमेटली ती अफेक्ट होते आणि तुम्हाला वेगवेगळ्या रोगांना बळी पडण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये पार्श्वभूमी तयार करते. असं ते आहे. त्यामुळे इम्युनिटी सुधारण्यासाठी पहिली गोष्ट
दिनचर्या सुधारायला पाहिजे. त्यामुळे दिनचर्या सुधारायचा याचा अर्थ सूर्योदयाच्या निदान आधीच उठावं. बरं. त्यामुळे पूर्वीचे लोक म्हणायचे, त्यासाठी तुम्हाला हे मान्य करायला लागेल की जुन्या लोकांची इम्युनिटी आजही चांगली आहे. बरोबर. त्यामुळे जुन्या लोकांची त्यांना सहसा सर्दी खोकले होत नाहीत आणि तरुण मुलं आजारी पडत आहेत. ह्याचाच अर्थ आहे तरुण मुलांची इम्युनिटी बिघडली आहे, जुन्या लोकांची अजूनही बरं. चांगली आहे. कारण ते जुने लोक अजूनही दिनचर्या ऋतुचर्या पाळत आहेत आणि नवीन लोकांना त्याचं महत्त्व वाटत नाही, त्यामुळे ते बरोबर. आजारी पडतात. बरं. त्यामुळे आज दवाखान्यामध्ये येणारे जे लोक आहेत हे ह्या छोट्या शॉर्ट टर्म इन्फेक्शन्समध्ये हे तरुण लोक जास्त आहेत, वृद्ध लोक कमी आहेत. बरोबर आहे. तुम्ही आता एक पॉईंट सांगितलात की तुम्ही ऋतुचर्या आणि दिनचर्या म्हणजे ऋतुचक्राच्या नुसार जी दिनचर्या बदलली पाहिजे. आपल्याकडे ऋतूचं साधारण गणित ठरलेलं असतं. 3-3 महिन्याला आपल्याला एक एक ऋतू बदलतो किंवा 4 महिने ते 3 महिने असा त्याचा हे असतो. पहिले 4 महिने उन्हाळा, मग 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा. हे सर्वसामान्य चक्र आपण आत्तापर्यंत शिकलो. पण जी आता नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी हे चक्रच बदललं आहे. कारण पावसाळा हा 4च्या ऐवजी 5 महिने आहे, हिवाळा 4च्या ऐवजी 5 महिने आहे. या सगळ्याचा तरुण पिढीवरती कशा पद्धतीनं त्यांच्या शरीर प्रकृतीवरती परिणाम होतोय. कारण एक तर जंक फूड, नंतर रात्रीचं जागरण, टी व्ही, मोबाईल ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या शरीर प्रकृतीवर आतल्या म्हणजे पूर्ण आपलं जे शरीराचं जाळं आहे त्याच्यावर कशा पद्धतीनं परिणाम होतोय. सुरुवातीला मी असं सांगतो की आपल्याकडे 4 ऋतूंची संकल्पना नाही आहे, 6 ऋतूंची संकल्पना आहे. बरं. त्यामुळे आत्ता जो चालला आहे हा शिशिर ऋतू चालू आहे आणि नुकताच संपला आहे तो हेमंत ऋतू होता. बरं. हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू आपल्या संपूर्ण ऋतूचक्रामध्ये सर्वात हेल्दीएस्ट असे ऋतू आहेत. बरं. ज्या वेळेला आपण आपली प्रकृती चांगली करण्यासाठी सर्वात चांगली संधी असते. या काळात आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन प्रकृती जर सुधारली नाही तर बाकीच्या काळामध्ये ती बिघडण्याची पॉसिबिलिटी वाढते. बरं. त्यामुळे आत्ताची ही जी आत्ताचा हा काळ आहे, शिशिर ऋतू साधारण 15 दिवस शिल्लक राहिले, तर त्या 15 दिवसामध्ये आता खूप काय करू शकू असं नाही. पण माझं म्हणणं की 6 ऋतू आहेत. त्यामुळे हेमंत, शिशिर, नंतर ग्रीष्म, वसंत, वसंत आणि ग्रीष्म. वसंत आधी येईल, जसं शिशिर ऋतू संपेल वसंत ऋतू सुरू होईल. नवीन पालवी आणि नवीन ऋतू सुरू होईल. ग्रीष्मामध्ये उन्हाळा असेल, पावसाळ्यात पावसाळा असेल. पावसाळ्यात सुद्धा आयुर्वेदामध्ये 2 ऋतू मानले. बरं. त्यामुळे प्रावृट जिथे वर्षा फार मोठ्या प्रमाणात होते म्हणजे नर्मदेच्या खाली, विशेषतः साऊथ इंडियामध्ये, बरं. तिथे वर्षा ऋतूचं महत्त्व वेगळं आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये आपलं दिनचर्या कशी असावी, उन्हाळ्यामध्ये म्हणजे वसंत आणि ग्रीष्मामध्ये कशी असावी, तसंच वर्षा ऋतूमध्ये सुद्धा नंतर शरद ऋतू येतो. शारदीय नवरात्र आपण म्हणतो, शारदीय पौर्णिमा आपण म्हणतो, शरद पौर्णिमा. तर हा शरद ऋतू जो आहे हा पित्तासाठी महत्त्वाचा आहे. वसंत ऋतू जो येईल तो कफासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्ताच्या काळात हेमंत, शिशिर ऋतूमध्ये जे तुम्ही भूक चांगली लागते म्हणून जास्त खाल आणि व्यायाम करणार नाही, त्या लोकांना कफाचे विकार हे वसंत ऋतूमध्ये होणार आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की पुढच्या वसंत ऋतूमध्ये जर तुम्हाला त्रास व्हायचा नसेल तर व्यायाम करा, आत्ताच खाणं कंट्रोल करा, तर वसंत ऋतूमध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. मग वसंत ऋतूमध्ये तुम्हाला त्रास झाला नाही तर तुमचा ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्याचा काळ आणखीन चांगला जाईल. अच्छा. कारण जसं पाऊस पडणं महत्त्वाचं आहे तसं शरीरामध्ये म्हणजे उष्णतासुद्धा महत्त्वाची आहे. ते संपूर्ण सुकवून टाकून पुन्हा नवीन गोष्टींसाठी शरीर तयार करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असतं, भरपूर पाऊस पडतो, विशेषतः आपल्या भागामध्ये. त्यावेळेला खाणं कसं असावं, तिथे पुन्हा व्यायामाचं महत्त्व वाढतं, हलकं खाण्याचं महत्त्व वाढतं. आणि म्हणून आपल्या सगळ्या ऋतूंमध्ये येणारे वेगवेगळे सण आहेत, त्यांच्यात खिरापती पण ठरलेल्या आहेत. त्या जर खिरापती जरी बघितल्या तरी आपल्याला हे कळेल की आपली ऋतुचर्या कशी आहे. बरं. आता गणपतीमध्ये मोदक आहेत, त्याच्यानंतर आलेले पेढे जे आहेत, पेढ्यांचे मोदक आहेत, हे त्याची खिरापत नाही आहे. अच्छा. पंचखाद्य हे खिरापत आहे. त्यामुळे असं जर सुपाच्य खाणं जर खाल्लं पावसाळ्यामध्ये तर तुम्हाला
पचनाचे विकार होणार नाही, पोट दुखणार नाही. आणि पोट दुखलं जर नाही तर तो तुमचा वर्षा ऋतू जो आहे तो चांगलाच आहे. अच्छा. पण त्यामुळे आता हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये वेळेवर उठा, व्यायाम करा. वसंत ऋतू चांगला जाईल. वसंत ऋतूमध्ये सर्दी खोकले झाले नाही म्हणजे ग्रीष्म चांगला जाईल. आणि अच्छा. ग्रीष्म चांगला गेला तर पुढचा, त्यामुळे ही सगळी चेन आहे. त्यामुळे हे ऋतुचक्र जे आहे ते दिनचर्येप्रमाणे चांगलं होत राहतं. बरं. आणि प्रत्येक ऋतूप्रमाणे दिनचर्या थोडी थोडी बदलते. बरोबर. सगळ्यामध्ये एक कॉमन आहे की सूर्योदयाच्या आधी आपला उदय व्हायला पाहिजे. अच्छा. आणि तो झाला तर पुढचं सगळं गिअर्स बरोबर पडतात. बरं. मग पहिला गिअर जर टाकला नाही नीट तर पुढचे सगळे प्रॉब्लेम. बरोबर. तुम्ही आत्ता बोलताना एका शब्दाचा वापर केला होता, कफ प्रवृत्ती किंवा कफ प्रकृती. आयुर्वेदानुसार किती प्रकृती असतात आणि कुठल्या ऋतूमध्ये साधारण या प्रकृती उफाळतात? आता प्रकृती आणि दोष हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्या प्रकृती याचा अर्थ तुमचं कॉन्स्टिट्यूशन, ती तुमच्या जन्माच्या वेळेस ठरते. बरं. त्याच्यामध्ये खूप बदल करता येत नाहीत. पण ती प्रकृती कोणती आहे, ती कफवात प्रकृती, आणि त्या दोघांच्या असं म्हणून त्या सगळ्या मिळून प्रकृती होतात. ओके. पण प्रत्येक प्रकृतीचं काय असतं, आता समजा एखादी जी वात प्रकृती आहे आणि आता वसंत ऋतू येणार आहे, तर वसंत ऋतूमध्ये वात प्रकृतीच्या लोकांना कफाचे त्रास झाले तर ते फारसे त्रासदायक होणार नाहीत. अच्छा. आटोक्यात येण्यास पॉसिबिलिटी जास्त आहे. पण त्याची खूपच शरीराची हानी झाली असेल तर मग त्याला खूपच त्रास होईल. अच्छा. त्यामुळे अशा लोकांना बघायला लागतं. त्यामुळे आता वसंत ऋतूमध्ये त्यामुळे कफाची प्रवृत्ती वाढते. बरं. इथे प्रकृती हा शब्द नाही आहे, प्रवृत्ती वाढते. कारण ओके. तुमच्या हेमंत शिशिर ऋतूमध्ये पौष्टिक खाण्याची साधारण टेंडन्सी असते, कारण भूक चांगली लागते. शरीराची आणि सृष्टीची एकंदरीतच बल चांगलं असतं आणि ते बल चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही खाण्याकडे आणि मजा करण्यामध्ये प्रवृत्ती असते. ओके. त्याचा परिणाम म्हणून वसंत ऋतूमध्ये कफविकार वाढतात. अच्छा. आणि ते कफविकार वाढायला नकोत म्हणून हा आता शिशिर ऋतूचा जो शेवटचा भाग येईल 15 दिवसाचा, त्याच्यामध्ये व्यायाम सुधारणं, खाणं सुधारणं जर केलं तर पुढच्या वसंत ऋतूमध्ये तो त्रास होणार नाही. हे प्रत्येक ठिकाणी आहे. बरं. आता ज्यावेळेला शरद ऋतू येतो त्यावेळेला प्रवृत्ती वाढते आणि पित्ताचे विकार येतात. त्यामुळे ज्यांना पित्ताचे विकार आहेत किंवा स्किन डिसीज आहेत अशा गोष्टी त्या काळामध्ये येण्याची शक्यता असते. अच्छा. हां, त्यामुळे आमच्या शरीरामध्ये कुठले दोष जास्त आहेत, कुठले बिघडलेले आहेत, त्याप्रमाणे ते रोग दिसतील. बरं. आणि त्याप्रमाणे त्या मॉडिफिकेशन तुम्हाला त्या ऋतूमध्ये केलं तर त्या गोष्टी सुधारत जातात. अशी साधी गोष्ट आहे. आत्ता सध्या लोक जे काय पद्धतीनं लोकांना त्रास होतोय त्याच्यामध्ये सर्दी आणि खोकला, म्हणजे सर्दी होते, त्या सर्दीनंतर खोकला होतो आणि तो खोकला दीर्घकाळ राहतो. मग ह्याच्यासाठी काही वेळेला डॉक्टर असं सांगतात की आता तुम्ही प्रदूषणामधनं जाताय, तुम्हाला धुळीची ॲलर्जी आहे म्हणून हा खोकला होतोय, किंवा सर्दी वाटते कारण की धुळीचे पार्टिकल्स तुमच्या नाकात जाऊन त्याच्यामुळे तुम्हाला सर्दी होतीये. मग ह्या सगळ्यासाठी एकतर कुठले उपाय केले पाहिजेत आणि हे मुळात का होत आहेत आणि ह्याची कारणं काय आहेत? बरं, आता बघा, मुळाशी म्हटलं ते आपण कुठल्या गोष्टी अचानक होत नाहीत. आता मुळातच दिनचर्या चांगली नसल्यामुळे ती शरीरं जी आहेत जी ऑलरेडी इम्युनिटी डेफिशियंट आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये ऑलरेडी त्या गोष्टी तयार आहेत की बुवा त्रास होतो, त्याच्यामध्ये भरीसभर म्हणजे ह्याला आम्ही ऋतू विपर्यय म्हणतो. म्हणजे उन्हाळा आहे पण पावसाळ्याची लक्षणं आहेत, हिवाळा आहे पण पावसाळ्याची लक्षणं. या वर्षीच्या पहिल्या तारखेलाच पाऊस पडला, पण 4:45ला पाऊस सुरू झाला होता सकाळी. मग तो पाऊस झाला, त्याच्यामुळे पाठोपाठ थंडी आली. त्या थंडीबरोबर खोकले आणि सर्दी प्रचंड वाढलेली दिसते. त्याचं कारण हेच आहे की त्यावेळेला ती थंडी आपण सहन करू शकतो नाही. मग अशी अचानक आलेली थंडीला आपण काय करायचं? तर आपण एकच करू शकतो की त्यावेळेला योग्य वेळेला आपल्याला वाटतं की आपली प्रकृती खूप चांगली आहे, घाला ना स्वेटर आहेत ना, घाला ती योग्य प्रावरणं घाला. वाटलं तर आत्ता थंडी त्या सकाळी 7:30 वाजता केवढी थंडी होती, केवढे थंड वारे चालू होते. बरोबर. कशाला बाहेर पडायचं? घरात बसावं
किंवा बाहेर पडायचं असेल, काहीतरी महत्त्वाचं काम आहे, तर बरं. तुम्ही योग्य ते प्रावरण घेऊन बाहेर पडा. योग्य ते प्रोटेक्शन घ्या, त्याच्यापासून तुम्ही संरक्षण करा, मग तुम्हाला त्रास होणार नाही. मग नाहीतर काय की त्या याच्यामध्ये तुमची इम्युनिटी पटकन डाऊन होते आणि त्यामुळे ह्या गोष्टींचा परिणाम लगेच होतो. आणि त्यामध्ये आपली खाणं पिणं हल्ली खूप विचित्र आहे. बरोबर. हां, त्यामुळे काय झालं की हे फास्ट फूड आपल्या इम्युनिटी नाही देत. आपलं ते डिंकाचं लाडूच तुम्ही इम्युनिटी देऊ शकतो. बरोबर आहे. हां, त्यामुळे ओज ही एक संकल्पना आहे आयुर्वेदामध्ये, जी बॅलन्स सांगते. ही बॅलन्स जी असते ना, तिन्ही वात पित्त कफांचं बॅलन्स, आणि जिथे ह्या बॅलन्स आहे तिथे ती इम्युनिटी आहे. आणि जिथे इम्युनिटी आहे तिथे रोगप्रतिबंधन आहे. आणि रोगप्रतिबंधन तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला हे होणार नाही. बरं. पण आता सगळीकडे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत, रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. त्याच्यामधनं जुना धुराळा म्हणजे सिमेंटची बारीक डस्ट आहे, सगळं काही आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या श्वसन मार्गावर होतो आहे. बरं. त्यामुळे आपण ते इन्हेल पण करतो आहे आणि ते सरळ म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सगळं ती 2.5 MPच्या जे प्रदूषण आहे ते आहे मुंबईमध्ये. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुमच्या श्वासामध्ये आणि तुमच्या लंग्समधनं ते डायरेक्ट रक्तामध्ये ते जात आहेत पार्टिकल्स, आणि त्याच्यामध्ये ॲलर्जिक रिॲक्शन निर्माण होत आहे. बरं. आणि ते होणं स्वाभाविक आहे, कारण ते पार्टिकल्स एवढे लहान आहेत की तुमच्या त्या मेमरीजमधून पेनिट्रेट होऊ शकतात. ओके. मग त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी करता येतात. एक गोष्ट म्हणजे सरळ कोविडने आपल्याला काही गोष्टी खूप चांगल्या करून दिलेल्या या कोविडने, ते म्हणजे मास्क आपल्याला इंट्रोड्यूस करून दिले सगळ्यांसाठी. बरं. पूर्वी हे मास्क फक्त ते जे इम्युनो डेफिशियंट जे मोठ्या सर्जरी झाल्या असे लोक घालून फिरायचे, बस. किंवा ते जेंट्स होतं फिरायचे. बरं. या व्यतिरिक्त कुठे मास्क बघितलेले नव्हते एवढ्या वर्षात. पण कोविडने सगळ्यांना इंट्रोड्यूस करून दिलं. त्या मास्कचा उपयोग करायला पाहिजे. आणि किंवा सरळ एक हँडकरचीफ किंवा असं बांधून तुम्ही जायचं. बरं. त्यांनी तुमची डस्ट प्रिव्हेंट होईल. आणि त्यातून मी सगळ्या माझ्या पेशंटना सांगतो ती एक गोष्ट अशी आहे की हा जो मास्क आहे तो जर कॉटन मास्क वापरला तर चांगला आहे. तर थोडासा मॉइस्ट करायचा, भिजवून तो थोडासा मॉइस्ट असेल असा, किंवा त्याला एक पाण्याचा थोडा स्प्रे करा, हवा तर सुगंधी स्प्रे करा, तो मॉइस्ट पाहिजे. मी आत येणारी जी हवा आहे ती येणारी हवा आतमध्ये राहील आणि डस्ट त्या मास्कमध्येच राहील. अच्छा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला मिळणारी हवा जी आहे ना ती त्या मानाने शुद्ध मिळेल आणि स्वच्छ मिळेल. बरोबर आहे. आणि ते जर झालं तर तुम्हाला होणारे त्रास कमी होतील. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की आयुर्वेदामध्ये आमच्याकडे एक नस्य नावाची एक गोष्ट सांगतात. बरं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला उठता आणि तुमचे तोंड धुणं किंवा झालं की नाकामध्ये थोडंसं तिळाचं तेल, खोबरेलं तेल किंवा तूप लावायचं. त्यामुळे काय होतं की हा इथला जो म्युकोजा असतो तो सेन्सिटिव्ह होतो आणि जे डस्ट पार्टिकल्स असतात ते बाहेर राहण्यासाठी एक फिल्म, एक प्रोटेक्शन तयार होतं. बरं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट होते की जो एक्सेस जे कफ असतो तो स्राव होण्यासाठी पण एक तयारी होते. आणि त्याच्यामुळे नेसल पॅसेज जो आहे तो क्लीन होण्यासाठी उपयोग होतो. बरं. मग तुम्ही बाहेर पडताना जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला ते प्रोटेक्शन संपूर्ण वेळासाठी मिळू शकतं. बरं. त्याशिवाय आणखीन एक गोष्ट करू शकतो की तुम्ही बाहेर पडायच्या आधी साधं एक पाणी घ्यायचं, गरम करायचं, त्याच्यामध्ये गरम करताना पाव चमचा हळद घालायची. अच्छा. आणि त्याच्यामध्ये 1-2 पाव चमचा किंवा काही थेंब तिळाच्या तेलाचे किंवा तुपाचं टाकायचं आणि त्यांनी गार्गल करायचं. बरं. गुळण्या करायच्या. तुमच्या घशाला तर सगळे ती व्हायला पाहिजे. ती एक प्रोटेक्शन फिल्म एक घशावर आणि तुमच्या ओरल म्युकोजावर एक तयार होईल. बरं. आणि त्यामुळे जे डस्ट पार्टिकल जातील किंवा जे तुमचं पोल्युशन आहे ते जाण्यासाठी आणि म्युकोजाला इरिटेट करण्याची शक्यता कमी होईल. अच्छा. मग ती घेऊन तुम्ही बाहेर वावरू शकता. आणि बाहेरून घरी आलं की पुन्हा तीच गोष्ट रिपीट करायची. अच्छा. त्यामुळे जे काय झालं आहे ते बाहेर टाकण्यासाठी तुमची तयार होते. आणि हळद अँटीसेप्टिक पण आहे, अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करणारं पण आहे. अच्छा. त्यामुळे हे जर झालं तर घरात आल्यानंतर पुन्हा
तुम्ही ज्यावेळेला गारगर करता हम्म. त्यावेळेला जे काही तुम्ही बाहेरून इन्फेक्शन आणलं आहे हम्म. तेही नाहीसं होतं, तिथे आलेली सूजही नाहीसे होते आणि पुन्हा होणारे त्रास हे तुमचे वाचतात. बरं. त्यामुळे साध्या साध्या घरच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर केल्या तर त्याच्यापासून असंख्य फायदे मिळू शकतात. त्यामुळे एक साधा मास्क, थोडा समावेश केलेला, बाहेर पडण्याच्या आधी केलेलं गार्गल आणि घरात आल्यानंतर केलेलं गार्गल, हे जर केलं तर तुमच्यापासून दुसऱ्यांना इन्फेक्शन जाणार नाही आणि बाहेरचं इन्फेक्शन तुमच्यापर्यंत येणार नाही. या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. बरोबर. आणि हे सगळे उपाय डॉक्टरांकडे नाही आहेत, वैद्यांकडे नाही आहेत, तुमच्या घरात आहेत. बरोबर. फक्त हे तुम्हाला माहीत नाही, कारण तुम्ही म्हणजे आजी आजोबांशी बोललं तर कळेल ना. आजी आजोबा हल्ली कुठे दिसत नाहीत घरांमध्ये, बरोबर. त्यामुळे प्रॉब्लेम आहेत. बरोबर आहे. हां. तुम्ही आता म्हणताना आणखीन एक हे सांगितलं होतं की तुम्ही तुपाचा वापर करा, हळदीचा वापर करा. हे सगळे आपल्या रोजच्या जेवणातले पदार्थ आहेत खरं तर, जे आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो. आयुर्वेदामध्ये आहाराला एक महत्त्व आहे. आजच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला सर्दी खोकला होण्यासाठी सुद्धा आहार कारणीभूत ठरतो असं दिसतंय. की मी खूप आईस्क्रीम खाल्लं म्हणून सर्दी झाली, मी खूप आंबट खाल्लं म्हणून सर्दी झाली. मग ह्या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदामध्ये काही ना काहीतरी उपाय आहेत, कारण आहार हा तेवढाच महत्त्वाचा पॉईंट धरला गेला आहे. मग आहार जेवढा महत्त्वाचा आहे तर त्याच्यात, कारण आयुर्वेदात असंही सांगतात की मग तुम्ही जेवणाच्या वेळा पाळा, तुम्ही जेवणातला काय 7च्या आधी जेवा. सो आहार आणि विकार याचा संबंध कसा आहे आणि कुठला उत्तम आहार घेतला पाहिजे हे विकार टाळण्यासाठी? चांगला आहे प्रश्न, भरपूर भरपूर बोलता येईल, त्याच्यावर चर्चासत्र घेऊ शकतो, इतकं ते आहे. पण सुरुवात आपण अशी करू की हा आहार जो आहे, ही गोष्ट खरी आहे की पूर्वी ज्यावेळेला आहार लिहिला गेला त्यावेळची एकंदरीत दिवसमान जसं चालू व्हायचा तसं आता होत नाही. हल्ली रात्रभर काम करणारे लोक आहेत, सकाळी लवकर उठून काम करणारे लोक आहेत, किंवा जे युरोपसाठी अमेरिकेसाठी काम करणारे रात्रभर जागून काम करणारे आहेत, या सगळ्यांसाठी विचार, आणि त्या सगळ्यांसाठी विचार आयुर्वेदाने केलेला आहे. ओके. फक्त तो आपल्याला माहीत नसतो आणि कोणी सांगितलेलं नसतं म्हणून आपल्याला ते माहीत नसतं. मुळात असं आहे की प्रत्येक ऋतूनुसार आणि प्रत्येक तुमच्या प्रोफेशननुसार, ऑक्युपेशननुसार तुमचा आहार बदलायला पाहिजे. अच्छा. हां, कारण काय, तुम्ही जर उभे राहून लेक्चर देणार असाल, जर तुम्ही शिक्षक आहात किंवा प्रोफेसर आहात आणि तुम्ही उभे राहून लेक्चर देत आहात, तर तुमचा आहार कसा असायला पाहिजे, तो तुम्ही बोलण्याच्या किती आधी घ्यायला पाहिजे, हा सगळा विचार आयुर्वेदाने केलेला आहे. त्यामुळे जेवल्यानंतर काही गोष्टी करायच्या नाहीत पाऊण तासात, किंवा श्रम करायचे नाही, मोठ्या आवाजात म्हणजे उच्च आवाजात बोलायचं नाही, मोठ्या आवाजात गायचं नाही, अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आपला जो टी टाईम, लंच टाईम जो आहे तो योग्य प्रकारे वापरून जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तर त्या गोष्टींचा फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की ही गोष्ट खरी की सगळ्यांनाच काही वेळा पाळता येत नाही, पण त्याच्यासाठी एक साधा नियम करता येतो की रात्री झोपताना आपण काय खायचं, उठल्यावर काय खायचं, आणि 2 खाण्यांमध्ये अंतर किती पाहिजे. बरं. 2 खाण्यामधलं अंतर हे 4 तासापेक्षा कमी असता कामा नये, 6 तासापेक्षा जास्त असता कामा नये. बरं. हे नॉर्मल लोकांसाठी, कन्सिडरिंग की त्या माणसाची भूक वेळेवर लागते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत, व्यवस्थित झोप आहे 6-8 तासाची, आणि सगळं व्यवस्थित चाललं आहे, तर 4 तासाच्या आधी खायचं नाही. म्हणजे मी आता काहीतरी खाऊन बाहेर पडलो, पुन्हा 4 तास व्हायच्या आधी मी काय खाणार नाही, तोंडात खाण्यासाठी काय करणार नाही आणि तोंड खाण्यासाठी उघडणार नाही. अच्छा. हे पाहिजे. आणि 6 तास झालेत, भूक लागलेली आहे, मला खायला पाहिजे. बरं. मग ह्या जर वेळा साध्या साध्या गोष्टी जर सांभाळल्या तर बऱ्याचशा गोष्टी तुमची इम्युनिटी चांगली राहते. कारण ज्यावेळेस तुम्ही खात नाही, इम्युनिटी कमी होते. ओव्हर इटिंग केलं तरी इम्युनिटी कमी होते. बरं. आणि सध्या ओव्हर इटिंगमुळेच इम्युनिटी कमी झालेली आहे, कारण आपण काहीही खातो आणि केव्हाही खातो आहे. आता मग तुम्ही विचारताना बोललात, खूप आईस्क्रीम खाल्ल्याने त्रास होत नाही, खूप आईस्क्रीम खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. अच्छा. कळलं का? त्यामुळे तुम्ही जेवढं मिळतं ना तेवढं जर समाधान मानणार असाल, नॉर्मली त्याच्यापासून त्रास होणार नाही. आता तो जर बर्फाचा गोळा असेल आणि त्याच्याबरोबर काय आलं तर सांगणं कठीण आहे, पण साधारण
चांगल्या तऱ्हेने तयार केलेलं आईस्क्रीम ते जर दुधाचं असेल आपण असं गृहीत धरू तर त्याच्यापासून त्रास व्हायला नको. बरं. पण त्रास होतोय याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये काही गोष्टी आहेत त्याचं करेक्शन व्हायला पाहिजे. आणि ते करेक्शन होण्यासाठी त्या दृष्टीने आपल्याला खाणं खायला पाहिजे. बरं. म्हणजे मग अतिजागरण करायचं नाही. जागरण केलं तर सफिशियंट विश्रांती मिळाली पाहिजे. तेल लावून आंघोळ करायला पाहिजे. व्यायाम करायला पाहिजे घाम येईपर्यंत. जर तुम्ही नुकतेच नवीन व्यायाम करणारे असाल तर आम्ही त्याला अर्धशक्ती व्यायाम म्हणतो. तिथेच तुम्ही सुरुवात केली पाहिजे. ती अर्धशक्ती व्यायाम हळूहळू वाढतो कारण शक्ती वाढते. आणि त्यामुळे रोजचा केलेला व्यायाम रोजचं तुमचं जे काय वॉकिंग असेल जे काय असेल त्या गोष्टी तुम्ही जेवढं कराल त्याचा उपयोग होणार आहे. आणि अल्टिमेटली ते तुम्हाला विकार होणं तुमचं बंद होईल. कळलं का? आणि ते ज्या वेळेला होईल तेव्हा तुम्हाला खरं कळेल की दिनचर्येचं महत्त्व काय. आणि दिनचर्या तुमची जर व्यवस्थित झाली तर ऋतूंनी होणारे जे बदल आहेत ऋतूमध्ये होणारे विपर्य ऋतू बिघडल्यामुळे होणारे परिणाम जे आहेत तेही कमी होतील. त्यामुळे पहिली गोष्ट काय की भुकेप्रमाणे जेवायचं, ऋतूप्रमाणे जेवायचं आणि आपल्या प्रोफेशननुसार जेवायचं. मी जर खेळणार आहे, जर मी 8 तास 10 तास जर क्रीडांगणावर आहे तर मी किती खायला पाहिजे काय खायला पाहिजे ठरायला पाहिजे. ते जर मी कमी खाल्लं तरी प्रॉब्लेम आहे, जास्त खाल्लं तरी प्रॉब्लेम आहे. बरोबर. त्यामुळे आपले परफॉर्मन्सेस चांगले होण्यासाठी त्याचं जे ऑप्टिमम खाणं आहे आणि योग्य वेळेला खाणं आहे ते करायलाच पाहिजे. आता मगाशी म्हटलं तर जेवल्यानंतर खाल्ल्यानंतर पाऊण तास श्रम करायचं नाही. ते तुम्ही जर प्लेग्राऊंडवर तुम्ही जर खाल्ल्यावर उतरणार असाल अर्ध्या तासाच्या आत तर प्रॉब्लेम आहे. ओके. या सगळ्या गोष्टींचं जर ताळतंत्र सांभाळलं तर नॉर्मली काही प्रॉब्लेम येत नाहीत. अत्यंत चांगलं जीवन जगता येतं. बरं. आयुर्वेदामध्ये कफ वात पित्त प्रकृती आहे बरोबर. या 3 प्रकृतींना प्रॉमिनंटली आपण धरून काम आपलं शरीर असतं. सर्दी खोकला होण्याच्या आधी किंवा दमा होण्याच्या आधी तुमचं शरीर तुम्हाला असे कुठले परिणाम दाखवतं ज्याच्यामुळे तुम्ही आजारी पडणार आहात किंवा तुमच्या शरीरातलं जे तुमचं एकूणात तुमचं जे यंत्र आहे शरीराचं जे यंत्र म्हटलं जातं ते बिघडलं आहे हे आपल्याला शरीर कुठे ना कुठेतरी सुचवत असतं. तर ते कशा पद्धतीनं सुचवतं आणि मग त्यावेळेला काही बेसिक उपाय आपण करू शकतो का? चांगला आहे प्रश्न चांगला आहे. आता प्रश्न असा आहे की आता ती लक्षणं जी आहेत ना ती काही स्वसंवेदी म्हणजे रुग्णांना समजणारी आहेत, काही डॉक्टरांना समजणारी अशी असतात. त्यामुळे पहिली गोष्ट की तुम्हाला जर वाटलं की आपण जे काही उपाय करतो आहे त्यांनी बरं वाटत नाही ना तर गुगल करत न बसता डॉक्टरकडे जावं हे बेस्ट आहे. गुगल आणि व्हॉट्सॲप हे फार मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत म्हणजे डॉक्टरांच्या पलीकडे जातात. पण प्रत्यक्ष अनुभवाच्या मानाने नाही येत त्या. प्रत्यक्ष जे म्हणजे आता ज्यावेळेला डॉक्टर सांगतात की ही तुमची सर्दी जी आहे इन्फेक्शनची आहे तुम्हाला औषध योग्य ते घ्यायला पाहिजे हे सांगेल त्यावेळेस त्याची औषधं बदलतील. ज्यावेळेला ॲलर्जी आहे ॲलर्जीची औषधं घ्यायला पाहिजेत. इथे तुमचं अँटीबायोटिक घेऊन काम होणार नाही. तुम्ही केमिस्टकडे जाल आणि मला ॲलर्जी द्या म्हणून म्हणाल असं काय होत नाही. ते कुठलं औषध कोणी घ्यायला पाहिजे आणि का घ्यायला पाहिजे हे तुम्ही जर डॉक्टरांकडे योग्य सल्ला जर घेतला तर तुमचा वेळ श्रम आणि पैसे सगळं वाचतील. कळलं का? तर त्याचा फार मोठा परिणाम आहे. सेल्फ मेडिकेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. जेवढे डॉक्टर्स आहेत आणि जेवढे केमिस्ट आहेत ना तेवढेच किंबहुना जेवढे केमिस्ट आहेत तेवढे डॉक्टर्स आहेत. डॉक्टर्सच्या इन ॲडिशन ते काय बघून देतात त्यांनाच माहिती आणि देवाला माहिती. पण हे सगळं खूप त्रासदायक आहे. त्यामुळे ॲलर्जी असेल तर ॲलर्जीचे औषध झालं पाहिजे. आणि ॲलर्जी पुन्हा पुन्हा होत असेल तर त्याच्यासाठी योग्य काय करायला पाहिजे त्या योग्य डॉक्टरांना विचारलं पाहिजे. पण एक सांगतो की आपण आयुर्वेदाचा विषय बोलतो आहे. आयुर्वेदाचा विषय हा आहे की ॲलर्जीज आहेत त्याचा परिणाम आणि त्याची वारंवारता पुन्हा पुन्हा होणं हे आयुर्वेदाने कमी करणं शक्य असतं. म्हणजे नेहमीच तुम्हाला ॲलर्जी टेस्ट करायला पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला आयुर्वेदाच्या उपायांनी तुम्हाला तुमच्या ॲलर्जीज कमी करता येतात, कंट्रोलमध्ये ठेवता येतात. तुमचे इन्हेलर्स कमी होऊ शकतात. मी जातील असं मी आत्ता इथनं विधान करत नाही पण ते कमी होऊ शकतात, कंट्रोल होऊ शकतात. त्यामुळे जर दमासारखे विकार होणार असेल तर त्याच्यात ॲलर्जीची लक्षणं असतात. तर ती ॲलर्जी लक्षणं आयडेंटिफाय व्हायला लागतात. ती ॲलर्जीची लक्षणं आयडेंटिफाय झाली तर तुम्ही दम्याचा विचार करू शकाल.
जर तुम्हाला वारंवार होणारी व्हायरल इन्फेक्शन तुमची जर आयडेंटिफाय झाली तर पुढे येणारे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स किंवा टी व्हीसारखे आजार आहेत का अशी शंका येणं हे तेव्हा शक्य आहे. पण तुम्ही जर सेल्फ मेडिकेशन करत बसलं तर ते काही होणार नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही वैद्याकडे जा, ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जा, होमिओपॅथिक डॉक्टरकडे जा, निसर्ग तज्ज्ञाकडे जा, कुठेही जा, पण योग्य तो उपाय करायला पाहिजे. बरोबर. पण मी तुम्हाला आता असं आणखीन एक विचारलं होतं की तुमची प्रकृती बिघडली आहे हे तुम्हाला शरीर इंडिकेट करत राहतं, तुम्हाला शरीर सांगत राहतं. आता सर्दी खोकला आपण श्वसन विकारांच्या बाबतीत बोलतोय म्हणून म्हटलं की जर मला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय, मला एखादी गोष्ट जाणवते की बाबा ओके मला सर्दी होणार आहे हे साधारण कळतं, पण त्याच्या आधी आतमध्ये काय बिघाड होतो? त्याच्या आधी तेच आहे, ज्यावेळेला ती ॲलर्जिक असते त्यावेळेला ती पार्टिकल्स तुमच्याकडे गेले असेल त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा शिंका आणि नेझल डिस्चार्ज, खूप पाणी येणं, बरं म्हणजे पाण्यासारखं पाणी येणं, हं. ते नॉर्मली ॲलर्जीचे लक्षण असतात. बरं आणि तिथे आयुर्वेदाच्या दृष्टीने तो वाताचं किंवा पित्ताचं असू शकतो. त्यामुळे तिथे वाताच्या आणि पित्ताच्या विचार करायला लागतो बरं आणि त्या दृष्टीने उपाय करायला लागतात. ओके आणि त्यावेळेला पहिल्यांदा आपलं खाणं सुधारलं पाहिजे. बरं कारण तुम्ही जर नॉर्मली हे केव्हा होतं, आपण सतत प्रवासात असो हं. किंवा परीक्षेचे काळ आहे किंवा मोठे ताण आहेत, तेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणी असतील किंवा घराच्या ठिकाणी असतील, त्या ताणामध्ये तुमची इम्युनिटी कमी झाल्यानंतर तुम्हाला ते ह्या ॲलर्जिक लक्षणं दिसायला लागतात. आणि त्यावेळेला नेझल डिस्चार्ज फार जायला लागला, शिंका येत आहेत, त्यावेळेला योग्य तो उपचार तेव्हा व्हायला पाहिजे. अच्छा तिथे आपण नॉर्मल काय करतो, एखादी गोळी घेऊन आपण थांबायचा प्रयत्न करतो आणि तिथे ते संपत नाही. आणि तिथे जर योग्य उपाय झाला तर वातपित्त कफ कुठलीही प्रकृती जरी असली तरी याला जर योग्य उपाय झाला तर त्याच्यासाठी उपाय आहेत आणि ते आपल्यासाठी फायद्याचे होते. बरोबर त्यामुळे कुठली प्रकृती आहे याच्यापेक्षा त्याचे योग्य उपाय झालेत का हे बघायला लागतं. बरं त्यामुळे त्या दृष्टीने केलं आहार आणि तुमचं तर त्याच्यामध्ये एक साधी गोष्ट आम्ही सांगतो की तुमचं मूग आहे, मुगाची साधं सूप करणं किंवा भाताची पेज हे एवढं सोपं आणि साधं औषध आहे. ते औषध आपण कधी औषध म्हणून वापरतच नाही. अच्छा आणि कारण ते म्हणतात की त्यांनी काय होणार आणि त्यांनी पुष्कळ काय होतं, फक्त तेच आहे की पूर्वीच्या आजी आणि आपल्या म्हणजे आपल्या वयाच्या म्हणायचं तर आज्या, आत्ता मुलांच्या म्हणायचं पंजा, हेच खायच्या आणि त्यांना आजपर्यंत 90 वर्षाच्या सुद्धा त्या ठणठणीत असतात आणि आपण 25व्या वर्षाचे डेबाळतो. ही अशी परिस्थिती आहे कारण आपण साध्या गोष्टींना आपण पदार्थ मानतो, साध्या गोष्टींचं महत्त्व जाणत नाही. बरं त्यामुळे भाताची पेज किंवा मुगाचं सूप किंवा चण्याचं सूप अशा गोष्टी आपल्या घरामध्ये ज्या इम्युनिटी रोज वाढवतात. बरं त्यामुळे अशा गोष्टी तुमच्या खाण्यामध्ये जर आल्या इम्युनिटी राहील, ताकद राहील, रोजच्या रोज काम करण्याची क्षमता वाढेल आणि या सगळ्या आजारांपासून सुटकाही मिळेल. बरं आत्ता आपण बोलताना ताण हा एक विषय तुम्ही मध्ये म्हणालात की ताण वाढला तर तो ताण वाढला की त्या ताणामुळे तुम्हाला मेंटल स्ट्रेस व्हायला सुरुवात होते, मग मनावरती प्रेशर येतं, हृदयावरती प्रेशर होतं आणि काही आत्ता गोष्टी अशाही घडलेल्या आहेत की या ताणामुळे हार्ट अटॅक आलेत लोकांना कामाच्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्यांनी जीव गमावलेही आहेत. काही लोकांना आता स्टेन लावलेलं आहे किंवा अँजिओप्लास्टी करावी लागली, ह्या गोष्टी होतात. पण हा ताण कमी करताना आयुर्वेदामध्ये ह्याला कशा प्रकारे ह्याचं संतुलन केलं गेलं की जेणेकरून तुमचा ताण कमी होण्यासाठी आयुर्वेद तुम्हाला मदत करू शकतं? आता पुन्हा हा ताण जो आहे ना, आता तुम्ही माझी विचारलेलं तो प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये पण आहे की ताण मला आला आणि त्याचा शरीरावर परिणाम झाला, त्याच्या आधी माझी झोप जाते, माझी भूक बिघडते, माझं वजन वाढायला लागतं आणि किंवा बायकांच्यामध्ये पाळी बिघडते. ह्या सगळ्याच्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलेलं असतं किंवा आपल्याला 4 जिने चढून आपण सहजासहजी चढत होतो, आता आपल्याला चढता येत नाही आहे, आपल्याला धाप लागते. या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हे दुर्लक्ष ते डॉक्टरांनी जरी केलं तरी सुद्धा त्यांना त्रासदायक आहे आणि डॉक्टर नसलेल्या लोकांनीही केलं तरी त्रासदायक आहे. आणि त्यामुळे हार्ट अटॅक येणं ही गोष्ट कधी अचानक आलेली नसते, ती त्याच्यामागे भरपूर प्रोसेस असते आणि ती प्रोसेस आपण दुर्लक्षित केलेली असते. त्याचा परिणाम म्हणून शेवटी ते अचानक समोर येतं आणि त्यावेळी ते भयावह वाटतं.
पण त्याच्यासाठी आयुर्वेद हेच सांगतं की पुन्हा योग्य वेळेला खाणं कारण जर तुम्हाला झोप नीट लागत नाही आहे, भूक वेळेवर लागत नाही आहे, हे जर लक्षात आलं तर तुम्हाला योग्य वेळेला योग्य उपाय करावे लागतात. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या मला सांगायला आवडेल. आणि त्या गोष्टी आहेत हे कोणीच सांगत नाही, पण आयुर्वेदाचे हे 2 महत्त्वाचे भाग आहेत आणि ज्याचा संबंध आपल्या संस्कृतीशी पण आहे. बर त्याला म्हटलंय तृटग्रह आणि क्षुद्ग्रह. बर म्हणजे तहान सहन करायची आणि भूक सहन करायची. आपण भूक सहन करत नाही, जराही सहन करत नाही. आपल्याला वाटलं घशात जरा कोरडेपणा येतोय, ती तहान लागली आहे का हे विचार करायच्या आधी तोंडात पाणी गेलेलं असतं. थांबा ना जरा, की खरंच तहान लागली आहे की फार बोलल्यामुळे तुम्हाला तहान लागली आहे. जरा थांबलं तर ती तहान जाईल, नाहीशी होईल. कारण ती तुम्ही खरी तहान लागली नाही, तुम्ही बसलेले आहात, कुठे तुम्हाला तहान लागणार आहे. आज बसून जर काम करतायत तर तुम्हाला एवढी तहान लागणार नाही आहे, सारखी भूक लागणार नाही आहे. मगाशी म्हटलं तसं 4 तास गेलेत का, तेवढे तुम्ही श्रम करत असाल फिजिकल तर प्रश्न आहे. आता ज्या लोकांना तुम्ही मगाशी विचारलं त्याप्रमाणे जर ऑफिसमध्ये बसणाऱ्या लोकांना जर हार्ट अटॅक असेल तर त्या लोकांना श्रम नाही आहेत, श्रमाच्यापेक्षा जास्त खाल्लं आहे त्यांनी आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना सगळे ज्याला हृदयाच्या ज्या वाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये अवरोध निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळे तो हार्ट अटॅक आला आहे. आणि ही गोष्ट अशी 4-5 दिवसात नाही होत, त्याच्यासाठी महिन्यांनी वर्षे जातात आणि तेवढे महिन्यांनी वर्ष त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. सो हीच काय म्हणायचं भोगतोय. बरोबर. त्यामुळे हा आपण सगळा वारंवार एक शब्द सांगतोय किंवा मगासपासून जे प्रत्येक प्रश्न आला त्या प्रत्येक प्रश्नामध्ये आहार हा एक गोष्ट आलेली आहे. आयुर्वेदानुसार कोणत्या वेळेला आहार घ्यावा, कोणत्या वेळेला न्याहारी करावी, किती वाजता जेवावं सकाळी आणि किती वाजता संध्याकाळी जेवावं आणि तुमच्या ताटामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असावा. वा, चांगला आहे प्रश्न. पण याचं उत्तर असं आहे की आपण इथे गृहीत धरू की आमची दिनचर्या खूपच छान आहे आणि आयडियल आहे. बरं. ओके, त्यामुळे नॉर्मली जाग आल्यानंतर 1.5 तासांनी तुम्हाला पहिली भूक लागते. बरं. जर तुम्ही सगळ्या गोष्टी बरोबर असेल तर हं. तर त्यावेळेला तुम्ही न्याहारी करू शकता. तोपर्यंत तुमचं दंतधावन, शौच वगैरे सगळं झालेलं आहे. संध्या पूजा काय जे काय असेल तुमचं सगळं संपलेलं आहे, व्यायाम केलेला आहे आणि 1.5 तासानंतर तुम्ही न्याहारीला बसलेला आहात. बरं. तुम्ही न्याहारी घेऊ शकता. न्याहारीमध्ये आपण काय गोष्टींचा समावेश करू शकतो. पण आता आयुर्वेदामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत. मग त्या आयुर्वेदाने सुद्धा अग्निहोत्र समविधी असं म्हटलेलं आहे आहाराच्या. अच्छा. अग्निहोत्र हे 2 वेळा होतं हे हल्लीच्या पिढींना माहीत नाही आहे, पण आता सांगायला हरकत नाही की सूर्योदयाच्या वेळेला एक अग्निहोत्र होतं आणि सूर्यास्ताच्या वेळेला एक अग्निहोत्र होतं. त्यामुळे ह्या 2 वेळा ज्या आहेत ह्या आहारासाठी महत्त्वाच्या आहेत. बरं. त्यामुळे न्याहारी ही चांगली असायला हरकत नाही जर तुमची भूक आणि तुमची क्षमता चांगली असेल तर. त्यामुळे दुपारचं जेवण हे लाईट असायला हरकत नाही ज्यावेळी गरज आहे त्यावेळेला. आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आसपास हे जर झालं तर ते मोस्ट आयडियल आहे. त्यामुळे पूर्वी एक म्हण होती की निरांजनात वात आणि ताटात भात. अच्छा. म्हणजे अग्निहोत्र समविधी ह्याच्याशी कोरिलेट होणारी म्हण सांगते तुम्हाला. ह्याचा अर्थ असा आहे की 2 वेळेला जेवण हे नक्की आहे, मधलं जे जेवण आहे ते गरज लागली तर तुम्हाला ते घ्यायचं आहे. अच्छा. त्यामुळे सकाळी तुम्ही न्याहारी घ्या किंवा ब्रंच घ्या. ब्रंच जरी घेतलात तरीसुद्धा ते तुम्ही 10 ते 12 किंवा 8:30 ते 12च्या मध्ये घ्या कुठेतरी. तो तुमचा ब्रंच असेल तर तुम्हाला वेगळा लंच घेण्याची गरज नाही आहे, पण डायरेक्ट तुम्ही संध्याकाळचं जेवण घ्यायचं. ओके. त्यामुळे अग्निहोत्र समविधी आणि हे आत्ताचं नाही आहे, हे दीक्षित डाएट नाही आहे, हे आत्रेय संहितेमधलं आहे. म्हणजे इसवी सन पूर्वीच्या काळातलं आहे आणि तेव्हापासून हे आहे. कळलं का? त्यामुळे हे ह्या निमित्ताने आलेलं हे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही याचं स्वागत करतो. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनात आणल्या तर ओव्हर इटिंग होणार नाही आणि ओव्हर इटिंग नाही झालं तरी अचानक येणारे हार्ट अटॅक येणारच नाही. किंबहुना आज आपल्याला माहिती आहे की हे दमा आपण श्वसन मार्गाच्या दृष्टीने विचार करतो आहे, पण ॲलर्जी होण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचं तुमची जी पचन व्यवस्था आहे ती जर बिघडलेली असेल आणि त्याच्यामधनं
ज्या गोष्टी ॲब्सॉर्ब व्हायला नको त्या गोष्टी ॲब्सॉर्ब होत असतील त्याला आजच्या काळामध्ये लिकी गट असं संज्ञा आहे आणि पूर्वी आम्ही त्याला आमदोष म्हणायचो. अच्छा. तर ही लिकी गट नावाची जी गोष्ट आहे त्याच्यामधूनही ॲलर्जिक रिॲक्शन मोठ्या प्रमाणात होतं की मग बऱ्याचशा स्किन ॲलर्जीज आणि या रेस्पिरेटरी दिसणाऱ्या ॲलर्जीजमध्ये गोष्टी ज्या आहेत या तुमच्या आहारामधून येतात. बरं. त्यामुळे तुमचा आहार जर चांगला असला आणि योग्य वेळेला घेतला गेला तर त्यामुळे आहार आता त्याच्यामध्ये काय घ्यायचं हा जर प्रश्न असेल तर व्यवस्थित पूर्ण आहार घ्यावा. तुमची भूक जर चांगली असेल तर तुम्ही पूर्ण पोळी भात भाजी सगळं तुम्ही घेऊ शकता. आज मी एवढं सांगेन की पूर्वीच्या मानाने आजचं जीवन जे आहे सुसह्य आहे. तुम्ही गाड्या घोड्यांनी प्रवास करताय, घोडे नाहीत पण गाड्या आणि विमान आहेत. बरोबर. त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे पोटातलं पाणीच हलत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे सध्या कार्बोहायड्रेट्सपेक्षा प्रथिनाची गरज जास्त आहे. ओके. त्यामुळे प्रथिनं जास्त वापरायला पाहिजेत. फॅट्सचा प्रमाणात उपयोग व्हायला पाहिजे. कार्बोहायड्रेट आता कमी लागलेले चालतील, कमी घेतलेले चालतील. बरं. अशा जर तुम्ही जर विचार केला तर जीवन जास्त सुसह्य होईल. कारण कार्बोहायड्रेट्सनी वजन लवकर वाढतं. बरं. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रथिनांचा वापर जर जास्त झाला तर तुमचं जीवन जास्त सुसह्य होईल. माझं म्हणणं असं की न संपणारा विषय नाही पण हा योग्य तऱ्हेने तुम्ही विचारताय आणि त्याच्यामुळे तो योग्य तऱ्हेनेच तो चालला आहे. बरोबर. कारण ह्या विषयांची आवर्तनं होतच राहतात आणि होत राहायला पण पाहिजेत आणि त्याच्यामुळेच प्रबोधन होईल आणि त्याच्यामुळे नवीन पिढीला त्याच्यापासून काही ना काहीतरी बोध मिळेल. बरोबर. आयुर्वेद हा सध्या लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे की आयुर्वेदामुळे आपली प्रकृती चांगली राहते, आपली प्रकृती सुधारू शकते. तुमची दिनचर्या जरी बदलत गेली तरी तुम्हाला आयुर्वेद कुठे ना कुठेतरी तुम्हाला सक्षम करण्यासाठी मदत करतं आहे. याच्यावर लोकांचा विश्वास आता बसायला लागला आहे. किरण सर, तुम्ही आज इकडे आलात. आयुर्वेदाने तुम्ही वात प्रकृती असेल किंवा कफ प्रकृती किंवा पित्त प्रकृती असेल पण तुम्ही श्वसन विकारांवरतीही थोडाफार प्रमाणात घरच्या घरी उपाय करून आणि प्लस तुम्ही वैद्य किंवा डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्या श्वसन विकारांवरती तुमचा काबा मिळवू शकता, त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून इथे आलात यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आयुर्वेदामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्याला एक आकार देऊ शकता. आयुर्वेदामुळे तुम्ही श्वसन विकारांवरती ताबा मिळवू शकता. तुम्ही आयुर्वेदामुळे श्वसन विकारांना आळा घालवू शकता. हे तुम्ही आत्ता आमच्या पॉडकास्टमधून ऐकलं. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्यासाठी MHA MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.